जानाई प्रतिष्ठान लातूरातील एक अग्रगण्य प्रतिष्ठान. 130 अभियंत्यांना घडवणारी आई म्हणून जानाईची ओळख आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून निधी संकलन करून समाजातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांच्या अभियांत्रिकी शिक्षणासाठी कार्यरत असणारी ही मराठवाड्यातील एकमेव प्रतिष्ठान आहे. गेल्या 22 वर्षापासून सातत्याने कार्यक्रमातून खर्च वजा जाता समाजातील होतकरू व गोरगरीब विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी करण्यासाठी प्रतिष्ठान कार्यरत आहे. प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी डॉक्टर डे व अभियंता दिनानिमित्त एका डॉक्टर व अभियंत्यांना सन्मानित केले जाते. कोरोनाच्या प्रतिबंधामुळे मागील 2 वर्षापासून हा कार्यक्रम घेतला गेला नव्हता. यावर्षी नाशिक येथील राहुल इगे यांना अभियंता श्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. नमस्कार, गोपाळ कुलकर्णी माध्यम वृत्तसेवेमध्ये आपलं स्वागत करतो. रविवारी जानाई फंक्शन हॉल येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये राहुल इगे यांना म्हैसूरची प्रसिद्ध पगडी, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. भूतपूर्व आमदार श्रीकांत जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी जानाई सांस्कृतिक मंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर वैशाली टेकाळे, कार्याध्यक्ष श्रीकांत हिरेमठ, संस्थापक अध्यक्ष अतुल ठोंबरे यांच्यासह समर्थ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी वैशाली टेकाळे यांनी स्वागतपर भाषण केले. व्यासपीठावर तर मान्यवर जानाई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री अतुल ठोंबरे सर, जानाईचे सर्व पदाधिकारी, सदस्य आणि निमंत्रित मान्यवर बंधुभगिनी, आपल्या सर्वांना ज्ञात आहे की 15 सप्टेंबर हा संपूर्ण भारतभर अभियंता दिन, इंजिनियर्स डे म्हणून साजरा केला जातो. अतुल ठोंबरे यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचा परिचय करून दिला. फंडातून आम्ही ते विद्यार्थी शिकवतो, कारण फंड रेजला काही संधीच नाही. तर 2019 साली शेवटचा प्रयोग आम्ही 10x10 केला. 10x10 नावाचं मोठं नाटक या ठिकाणी आयोजित केलं. यावेळी
श्रीकांत जोशी, राहुल इगे यांची समयोचित भाषणे झाली. तेव्हा काही घडते मनासारखं काहीच होत. मी आजच उदाहरण देतो. मी हा पुरस्कार मिळणार म्हणून एक नवीन जॅकेट येता येता औरंगाबादला थांबलो, त्या हॉटेलला तिथंच विसरून खरंच होत नाही माणसाला. हे पार्ट ऑफ ह्युमन लाईफ. तर हे कुठंतरी माणूस विसरतो, काहीतरी राहून जातं, काहीतरी नाही घडत नाही, कुठल्या तरी गणमनीत असतो. दिस इज होल प्रोसेस. बट डज इट मीन की कार्यक्रम नाही झाला पाहिजे, दुसऱ्याचं जॅकेट घेतलं का आलं करायचं. दिस इज समथिंग. देयर कॅनॉट बी परफेक्शन, बट देयर कॅनॉट बी प्रोक्रेस्टिनेशन. प्रोक्रेस्टिनेशनचं नाव मराठी शब्द नाही माहिती, पण एखाद्या गोष्टीच्या माहिती असताना सुद्धा तो पूर्तता न करणं हे प्रोक्रेस्टिनेशन. ते बिलकुल नाही करायचं. स्वतःशी नेहमी खरं राहायचं. नाही, हे चुकलं, करेक्ट करायचं आणि पुढे जायचं. मनाचं समाधान नाही करायचं. पुरस्कारास उत्तर देताना राहुल इगे यांनी प्रतिष्ठानने हा पुरस्कार दिल्याबद्दल प्रतिष्ठानचे आभार मानले. सोसायटीला आणि आपल्या लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे हे इतकं बिंबवल्या जातं की ते कुठंतरी घडतच त्यांच्याकडे. आपल्या देशात खूप मोठा इश्यू झाला. इतके IITs बाहेर पडतात, इतके IAS अधिकारी बाहेर पडतात. मी सगळेच नाही म्हणत तसे, पण 80-90% हा शेवटचा फॅक्टर लॉस करतो. एक जर्मन इंजिनियर त्याच्या देशाकरता डेवर टू लास्ट डे तो बाहेर जरी गेला ना त्याच्या देशाचे उद्देश तर हे कसं बिंबवता येईल. ही संस्था खूप पक्की आहे त्याच्यात. कुठेतरी आपल्या एज्युकेशन मध्ये घातलंच पाहिजे. पूर्वी तरी NCC होती, त्याच्यात तरी ते डोक्यात जायचं. आता ती NCC माझ्या मुलाला मी NCCच्या बडाया मारतो तो हे काय NCC राहिलंच नाही. त्याच्यात खूप बिंबवल्या जायचं मला. आपल्याला काहीतरी क्रिएटिव्ह केलं पाहिजे आपल्या देशाकरता. असं डोक्यात सुद्धा नाही घालत आहे. पोरांच्या डोक्यात हे घेऊन फॉरेनला पळा, तिकडच सेटल व्हा, नाही तर तिकडच काहीतरी करा, हे त्यांच्या डोक्यातच घुसलंय. अशा 4 गोष्टी जर डोक्यात ठेवल्या तर सक्सेसफुल इंजिनियर नक्की. कारण तुमच्याकडे जर हेतू फक्त पैसे कमवायचा, तुम्ही इंजिनियर नाही. तुमच्याकडे हेतू नॉलेजचा आहे तरी तुम्ही 50% इंजिनियर. पण समाजामध्ये देशहित लक्षात घेता सर्वोत्तम अभियंते निर्माण होणे ही काळाची गरज आहे. राजकारण सोडून इतर क्षेत्रात अभियंते घडतात, परंतु राजकारण हे असे एकमेव क्षेत्र आहे की जेथे सर्वोत्कृष्ट त्यांना स्थान मिळत नाही, अशी खंत श्रीकांत जोशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. आणि खरोखरच तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण तो कोरोनाचा काळ आठवावा म्हटलं तरी नको वाटतं. अरे नको रे बाबा, त्या आठवणी सुद्धा नको. लवकर याच्यातून बाहेर पडावं, जसं एखादं हॉरर पट लवकर बाहेर पडावं असं वाटतं. अशा या कोरोनाच्या आठवणी आहेत. आणि त्या काळात आम्ही कुणाला सोडत नव्हतो. मंत्री असेल यांना असं काहीही करा. मला आठवतंय औरंगाबाद आणि जालन्यात खूप मोठ्या स्टील इंडस्ट्री आहे, त्यांची प्रचंड मोठी ऑक्सिजनची रिक्वायरमेंट आहे. त्या सगळ्या मालकांना सांगितलं तुमचं किती नुकसान झालं चालेल, पण ऑक्सिजन, आज एक ऑक्सिजन तुम्ही देताय म्हणजे प्राणवायू देताय म्हणजे प्राण देताय. खरंच तुम्ही हे काम केलं नसतं तर किती लाखो लोकांच्या जीविताला धोका झाला असता याची कल्पना सुद्धा करवत नाही. एवढं सुंदर काम तुम्ही केलेलं आहे आणि तुम्ही ज्याने अतिशय जबरदस्त निवड केलेली आहे त्याबद्दल जाने में तो दम है, इसलिए तो हम आपको दादा बोल रहे हैं. आणि तुमचा नाशिक जिल्हा ना हा आमचा लातूर जिल्ह्याचं एक वैशिष्ट्य आहे. यांना बाहेरचं पाणी येत नाही, वरतून जे पडलं तेवढंच आहे. नाशिकवर रिजवर आहे आणि लातूर रिजवर आहे. म्हणजे तुमचं पाणी आमचं नगरला येतं, आमच्या संभाजीनगरला येतं, मग जालन्यात जातं, परभणीला जातं, तिथून नांदेड मार्फत तिकडे निघून जातं. याला मांजरा आणि तेरणा ह्या इथंच उस्मानाबादला उगवलेल्याच नद्या घेऊन येतात. त्याच्यात पाऊस पडला तर पिलं, नाही तर नाही. तेव्हा तुम्हाला पाऊस पडावा, तुम्ही भरपूर वेळेस पाऊस घेऊन यावा असं मी संभाजीनगर तर्फे सांगायचं.
मग थोडंसं नाशिकचं आणि लातूरचं हे नातं आहे की हे स्वतःच्या पाण्यावर म्हणजे स्वतः पाणी असलेले जिल्हे आहेत, हे दुसऱ्याच्या पाण्यावर अवलंबून नाही. आमच्या लातूर जिल्ह्याची ओळख नाही, फार वेगळा जिल्हा आहे. प्रतिष्ठानने हा पुरस्कार मला वायूपासनं ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प जे टाकले आम्ही भारतात त्याच्याकरता दिला आहे. हे जे प्रकल्प आहेत हे म्हणजे याला सुरुवातीला कॅपिटल खर्च आहे, पण नंतर तो जो प्राणवायू ऑक्सिजन प्राणवायू जो निर्मिती होईल त्याला रॉ मटेरियल काही लागणार नाही, त्याला फक्त इलेक्ट्रिसिटी लागेल. आणि जो प्रकल्प लातूर जिल्ह्यात आपण जवळजवळ 6 प्रकल्प दिले, याच्यातून साधारणतः लातूर जिल्ह्याची रिक्वायरमेंट 40 टनाची आहे, त्याच्यातली 10 टनाची रिक्वायरमेंट हे प्रकल्प पूर्ण करू शकतात. आणि हा एक मोठा सिंहाचा वाटा आहे याच्यातला. आणि एक मोठा इथं जर पुढं काही रिक्वायरमेंट झाली किंवा गरज पडली तर मोठी पूर्तता यांनी इमिजिएटली म्हणजे बाहेरून काही न आणता त्या क्षणाला करता येईल. आज एवढा ऑक्सिजन लातूरमध्ये तयार होईल की बाकीचे बाहेरून जो लिक्विड ऑक्सिजन येतो तोपर्यंत हे प्रकल्प सगळ्यांना ऑक्सिजन पुरवू शकतील अशी त्याची तयारी झाली आहे. जानाई प्रतिष्ठानतर्फे आजचा कार्यक्रम अतिशय संस्मरणीय आणि उत्कृष्ट झाला. राहुल इगेंसारख्या एका सामाजिक दायित्व असलेल्या अभियंत्यांनी लाखो लोकांचे प्राण वाचवण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्पाची निर्मिती केली. हे नवीन अभियंत्यांना तरुण अभियंत्यांना अतिशय मार्गदर्शक आहे. ह्या निमित्ताने मी तरुण अभियंत्यांना एवढंच सांगेल की सामाजिक जाणीवेचं भान ठेवून इंजिनिअरिंग तुमचं प्रोफेशन असेल तरी अधिकाधिक चांगला समाजाची निर्मिती हे तुमचं पॅशन असलं पाहिजे जीवनाचं. हा संदेश आजच्या कार्यक्रमातून तुम्ही स्वीकारावा. आणि येणाऱ्या काळामध्ये जग एक ग्लोबल विलेज होतं आहे, त्याच्यामुळे जगात कुठेही गेलात तरी ह्या मातीचे ऋण फेडण्यासाठी आपल्या इंजिनिअरिंग नॉलेजचा वापर कसा करावा हे राहुल इगेंकडनं त्याची प्रेरणा घ्यावी. त्याचबरोबर समाजकारण राजकारण आणि बाकी सर्व विषयामध्ये आपण समाज उपयोगी जे काही इंजिनिअरिंग नॉलेजचा उपयोग करता येईल ते जाणीवपूर्वक जरूर करावं हीच या निमित्ताने अभियंत्यांना माझी शुभेच्छा. पसायदानानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. मी गोपाळ कुलकर्णी, माध्यम वृत्त सेवा. चॅनलला आपण लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावे ही विनंती.